जय भीम. मी आज तुम्हाला पालक पुऱ्या बनवून दाखवणार आहे आणि पालकचे पराठे बनवले मी. आता पालक पुऱ्या बनवून दाखवणार आहे. सुरुवातीला चपाती लाटून घ्यायची गिलासानं, त्याच्यावर असे गोल राऊंड करायचे. गोल राऊंड केल्यानंतर हे काढून घ्यायचं, बाकीचं उरलेलं हे टाकायचे तेलात. अजून चपाती लाटून घ्यायची. चपातीत आपण त्याला तेल लावून लाटून घ्यायचे. त्याच्यात पालक मिक्स केलं, पालक भाजी आणि हिरव्या मिरच्या, पालक आणि मीठ मिक्स करून पाट्यावर वाटले. पालक पुऱ्या आहे ना, मस्त छान छान लाल कलर येऊ द्यायचा याला, गोल्डन. गोल्डन कलर आला का? नाही आला तर थोडासा वेग मोठा करायचा. हे झाली गोल. हे कोणती पुरी झाली आपली? गोल. गोल पुरी झाली. आता हे करायचे आपल्याला अशी म्हणजे समोसा टाईप मंदातून याचा काप घ्यायचा. झाली आपली समोसा टाईप. हे झाली आपली समोसा टाईप पुरी. हे बघा, हा झाला आपला समोसा टाईप. समोसा आणि पुरी, पालक पुरी. मुलांना डब्यावर करून देता येते. आपणही खाऊ शकतो. कारण मुलाला पालक आवडत नाही ना. पालकमध्ये मुलाचा मेंदू चालतो पालक पुऱ्या खाल्ल्यामुळे. डब्यावर बनवून द्यायच्या मुलाला. बाईनं कसं पालक पुऱ्या किंवा तळण काढताना, भजी तळण, कोणतेही तळण काढताना डोक्यावर पदर घ्यायचा, म्हणजे आपलं डोकं दुखत नाही. त्याच्यामुळे डोक्यावर पदर घेणं आवश्यक आहे. हे झाले आपले त्रिकोणी पुरी, पालक पुरी त्रिकोणी, पराठे केले, पालक पराठे केले. एवढे सारे पराठे पुऱ्या. आता बाकीचे मी करते नंतर. जय भीम.